348व्या भागामध्ये वाचक समाज जो की एक जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा टाकलेला हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली हे मी आपलं भाग्य समजतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक नाईक सर, वाचक संवादचे संयोजक आमचे मित्र आनंदजी कदम, मी गेले अनेक वर्ष योगामध्ये काम करतो आणि त्याच्यासाठी मला मार्गदर्शन अगदी गेले 30 वर्षापासून मिळालं असं आमच्या आदरणीय भातांबरे सर उपस्थित आहेत, भातांबरे मॅडम उपस्थित आहेत। निश्चितच याचं माझं मनोबल वाढणार आहे या ठिकाणी असं वाटतं। साहित्य क्षेत्रामध्ये आमचे मित्र आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये मला ज्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केले असे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, निवेदक तथा माय मराठी चॅनलचे संचालक श्री राजसाहेब कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। राजपालजी कदम, आपण सर्व मान्यवर, निश्चितच मला या ठिकाणी व्यक्त होताना आनंद होतो आहे। आज तुळशीचं लग्न जरी असलं तरी उपस्थित निश्चितच आणि चांगली आहे आणि मला माहिती आहे ह्या माणसांची क्षमता किती आहे। मित्रांनो, खरं तर मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, छोट्या मोठ्या तुटक्या फुटक्या कविता लिहिणारा मी माणूस। या ठिकाणी आपण मला बोलायची संधी दिला निश्चितच माझ्यासाठी खूप मोठा आहे, पण मग मी बोलायला पाहिजे तर आपल्याच भागातल्या कुणातर मराठी कवीच्या कवितेवर बोलायला पाहिजे। आमचे राजसाहेब कदम आहेत, शिवाजी आंबुलगेकर आहेत, अमरपूरमध्ये उदगीरमध्ये खूप चांगले लेखक कवी आहेत किंवा आपल्या परिसरात, पण नेमकं मी हिंदी साहित्यातले प्रेमचंद यांनाच का निवडलं? माझा 11वी-12वीला शिकत असताना हिंदी हा विषय होता आणि त्या काळात प्रेमचंदजीच्या कथा वाचताना ते मनावर खोलवर परिणाम झाला आहे। म्हणून मी प्रेमचंदजी यांच्या साहित्यावर बोलावं थोडंसं धाडसानं घेतलेला हा निर्णय। मला माहिती नाही त्यांच्या साहित्याची ओळख व्हावी आणि मी आभार मानतो की त्या निमित्तानं मला हे वाचनाकडून पासून दूर गेल्यानंतरही वाचनाकडे प्रवृत्त केला, याबद्दल मी आभारी आहे। प्रेमचंदजींनी हिंदीमध्ये जवळपास आज 100 वर्षापूर्वी, 100 म्हणते जास्ती म्हणता येईल, जे साहित्य लिहिलेलं आहे ते वास्तववादी साहित्य आहे आणि मी त्यांच्या कथा, त्यांचं चरित्र वाचताना त्यांचं हे पुस्तक साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे। भारतीय साहित्याचे निर्माते प्रेमचंद, प्रकाशचंद्र गुप्त यांनी ते हिंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद चंद्रकांत बांदवडेकर यांनी केलेला आहे। तर हे पुस्तक वाचताना एवढ्या वर्षानंतर जी प्रेमचंदजींनी त्या काळात कथा लिहिल्या ते आजही तेवढ्याच वास्तविक आहेत आणि आजही तेवढ्याच परिणाम। मला वाचताना आजची परिस्थिती आणि त्या काळातल्या परिस्थितीमध्ये एवढा सुद्धा फरक वाटतो। म्हणजे साहित्य लिहिताना त्यांची विचार करण्याची क्षमता किती प्रगल्भ होती यावरून दिसून येतं। तर या प्रेमचंद या पुस्तकात प्रकाशचंद्र गुप्त यांनी लिहिताना त्यांच्या जीवनाविषयी माहिती दिली आणि त्यांच्या लेखनाविषयी माहिती दिली आणि तो आपण जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न। प्रेमचंदजी वास्तववादी, ग्रामीण भागातील व्यथा, शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी हे लिहिणारे लेखक होते। त्यांचा जन्म 31 जुलै 1880 लमही या वाराणसी जवळच्या गावात झाला आणि मग तिथून हा त्यांचा जीवनाचा प्रवास सुरू होतो आणि साधारणपणे 8 ऑक्टोबर 1936 मध्ये त्यांचं निधन झालेलं। हा एवढा काळ आपणाला थोडक्यात या ठिकाणी खरं तर
40 मिनिटात, एका तासात मी काय कुणीही प्रेमचंदजींना पूर्णपणे मांडू शकत नाही, हे वास्तव आहे. एवढं प्रचंड लिखाण त्या काळात त्यांनी केलेलं आहे. आणि भारतीय साहित्याचे निर्माते, त्यांच्या समकालीन किंवा तत्सम त्या काळात जे लेखक कवी होते त्यामध्ये जयशंकर प्रसाद आहेत, सुमित्रानंदन पंतजी आहेत, सूर्यकांत त्रिपाठी जी आहेत, महादेवी वर्मा जी आहेत, मैथिली शरण गुप्त जी आहेत, रामनरेश त्रिपाठी आणि भगवती चरण वर्मा, हे त्यांच्या समकालीन आणि तत्सम हिंदीमधले अत्यंत तेवढ्या एवढे त्यांच्या एवढेच म्हणजे मजबूत असे हे साहित्यिक आहेत. पण आज आपणाला निव्वळ प्रेमचंद यांच्याविषयी आपणाला माहिती घ्यायची आहे. प्रेमचंदजीचा जन्म सांगितला तुम्हाला मी 31 जुलै 1880 मध्ये लमही या गावामध्ये झाला. त्यांचे वडील प्रेमचंदजी मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. त्यांचे वडील अजायब राय हे पोस्ट खात्यामध्ये नोकरीला होते. त्यांची आई आनंदी देवी ह्या एक सुंदर निर्मळ मनाच्या गृहिणी होत्या आणि त्यांच्या पोटी हे प्रेमचंद जन्माला आले होते. त्यांचं बालपण लमही या गावातच गेलेलं आहे. लमही गावामध्ये एक मौलवी होते. त्यांच्याकडे त्यांनी सुरुवातीच्या काळात फारसी आणि उर्दू या भाषेचा अभ्यास केला किंवा याचं शिक्षण घेतलं. मौलवीकडे ते आणि त्यांचा एक चुलत भाऊ होता, ते दोघं मिळून शिकायला जायचे आणि त्या काळात प्राथमिक शिक्षण त्यांनी फारसी आणि उर्दूमध्ये घेतलेलं आहे. आणि प्रेमचंदजी शिक्षणामध्ये फारसे हुशार असे होते नाही, आपल्यासारखेच. म्हणजे आपण ग्रामीण भागातले जसे विद्यार्थी असतात की कधी जायचं 8 दिवस बुडवायचं, मग मौलवीजी त्यांना कधी शिक्षा करायचे असं व्हायचं. आणि कधी कधी मौलवी रागावू नये म्हणून त्यांनी मौलवीजींना ग्रामीण भागात असल्यामुळे कधी भाजीपाला नेऊन द्यायचा, कधी खाण्यासाठी फळं नेऊन द्यायची. आणि गावानं सगळ्या मौलवी हे स्वतः एक शिंपी होते आणि गावानं सगळ्या सांगायचे की मौलवी चांगले शिंपी आहेत, त्याच्यामुळे मौलवीला 4 गिराईक मिळायचे. असा हा प्रेमचंदजीचा साधारणपणे बाल्य अवस्था होती. प्रेमचंदजीनं त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 300 कथा लिहिल्या, 14 कादंबऱ्या लिहिल्या. एक कादंबरी शेवटची त्यांची प्रकाशित राहिली आणि त्याच्यामध्ये एक उर्दू कादंबरी सुद्धा लिहिली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रेमचंदजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रमुख कादंबऱ्या त्यांच्या 1918 मध्ये सेवा सदन, प्रेमाश्रम, निर्मला, रंगभूमी, कर्मभूमी, गोदान अशा अनेक. मला वाटतं इथं हिंदीचे कोणी जर अभ्यासक असतील तर त्यांना माझ्यापेक्षा जास्ती त्यांना माहिती आहे. प्रेमचंदजीच्या काही कहाण्या अशा होत्या की अगदी जीवाला म्हणजे मनाला अगदी स्पर्शून जायच्या. मी 11वी-12वीला ॲक्च्युली हिंदीचा अभ्यासक होतो आणि त्या काळातच माझ्या मनात ही कविता महादेवी वर्मा, हरिशंकर परसाई यांचे लेख वाचून, कविता वाचून मीही थोड्याशा कविता लिहायला शिकल्या. आणि त्याच काळात प्रेमचंदजींना अभ्यासनाचा मला योग आला. अतिशय छोटं वय होतं, एवढा काही सिरियसली केला नव्हता. तर ह्यांनी त्या आणि असरारे आबिद ही उर्दू पहिली कादंबरी त्यांनी लिहिली प्रेमचंदजी. सुरुवातीच्या काळात प्रेमचंदजी नवाब राय या नावानं उर्दूमध्ये लिहायचे, मात्र काही अडचणीमुळे त्यांना ते पुढं आपल्या याच्यामध्ये येईलच ते. आणि त्यांनी कथामध्ये त्यांच्या महत्वाच्या कथा पूस की रात, कफन, बुढ़ी काकी, ईदगाह, पंच परमेश्वर, ठाकुर का कुआं, नमक का दरोगा आणि दो बलू की कथा ह्या अशा महत्वपूर्ण कथा त्यांच्या होत्या. त्यांनी नाटकही संग्राम, करबला, संगीत रागिनी हे नाटकं लिहिले. प्रेमचंदजींनी त्यांच्या आयुष्यात 3 पत्रिकेचं संपादन केलं. नव्यापेक्षा त्या पत्रिका संपादन करण्यामध्ये मालकी त्यांची होती. त्याच्यामध्ये हंस, जागरण आणि माधुरी नावाच्या, जागरण आजकालही आपण मोठं न्यूजपेपर वाचतो, माधुरी नावाचं तर कदाचित त्याच्याशी त्याचं साम्य असावं. यथार्थवाद, शोषित स्त्रियांचे प्रश्न प्रेमचंदजींनी मांडले त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कथा लिहिताना. आणि कमाल वाटते या माणसाची, प्रचंड त्यांची परिस्थिती सुरुवातीला मध्यमवर्गीय चांगले होते, पण हळूहळू त्यांची परिस्थिती आर्थिक घसरत गेली. तरीही त्यांनी आयुष्यभर लिखाण कधी थांबवलं नाही.
त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ज्यावेळेस नवाबराय या नावानं सोजे वतन नावाची एक 8-10 कथांचे एक पुस्तक प्रकाशित झालं, कथासंग्रह. आणि साधारणपणे ते कथासंग्रह सोजे वतन जे कथासंग्रह होता, तत्कालीन इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये त्या काही कथा होत्या. आणि ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती काय केली, बंदी आणली आणि नवाबराय या नावानं कथाही लिहायला त्यांना बंदी केली. त्याच्यानंतर जमाना नावाची एक पत्रिका होती, त्याच्यामध्ये प्रेमचंदजींनी लिहायला सुरुवात केलं. आणि जमानाचे जे त्यांचे संपादक होते, निगम नावाचे जे संपादक होते, त्यांनी पुन्हा त्यांना राय दिली की सर आता तुमचं नवाबरायचं नाव गेलंय, तुम्ही लिहू शकत नाही, तर प्रेमचंद या नावाने लिहायला सुरुवात करा. आणि त्यांनी पुढे प्रेमचंद या नावानं लिहायला सुरुवात केली. तर हा एकंदरीत त्यांचा एक साधारणपणे हा काळ आहे. गोदान नावाची कादंबरी त्यांची शेवटची कादंबरी ठरली. साधारणपणे 1932 मध्ये त्यांनी ती लिहायला घेतली. आणि पुढे ती कादंबरी कंप्लीट झाल्यानंतर 1936 ला प्रकाशित झाली. त्यानंतर प्रेमचंदजीची पुढची एक कादंबरी मंगळसूत्र नावाची कादंबरी अर्धवट राहिली आणि तिथंच प्रेमचंदजीचा देहांत झालेला, असा एक वृत्तांत आहे. तर आपल्याला माहितीच आहे की मी सांगितलं तुम्हाला, प्रेमचंदजीचा जन्म हा 31 जुलै 1880 मध्ये झाला. त्यांचं शाळेमधलं तुम्हाला सांगितलं, शाळेत ते आपल्या उर्दू सुरुवातीला फारसीमध्ये शिक्षण घेतलं. आणि मग त्याच्यानंतर प्रेमचंदजी 10वी पास झाल्यानंतर साधारण मार्क होते, 60% कमीच मार्क होते. मग त्यांनी पुन्हा वाराणसीच्या एका इंटर कॉलेजमध्ये आपलं पुढचं शिक्षण प्रेमचंदजीनं पूर्ण केलं. मग वयाच्या 7व्या वर्षी त्यांच्या जी आई होत्या त्या वारल्या. वयाच्या 7वीला असताना आई वारल्या. आणि मग ते साधारणपणे वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 9वीला होते बहुतेक, 9वीला असताना त्यांचे वडील वारले. त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये जे कुटुंबात जे माणसं होती त्यांनी त्यांचं वयाच्या 15व्या वर्षी लग्न केलं प्रेमचंदजीचं. वयाच्या 15व्या वर्षी लग्न केल्यानंतर त्यांचं लग्न जे झालं त्यांच्या ज्या पत्नी होत्या दिसायला फारशा एवढ्या काही सुंदर नव्हत्या, पण ठीक आहे, ते एक ठीक आहे. पण पुढे त्यांच्याशी विचाराशी फारसं त्यांचं पटलं नाही. मध्ये मध्ये त्यांची वाद व्हायचे, भांडणं व्हायचे, थोड्याशा तापट स्वभावाच्या प्रेमचंदच्या पत्नी होत्या. आणि त्याच्यामुळे मग पुढं फारसं काही त्यांचं जमलं नाही. एके दिवशी भांडण झालं. आता मी 2 पुस्तकात वेगवेगळ्या पद्धतीनं वाचलं की त्या माहेरी निघून गेल्या म्हणतात, काही ठिकाणी म्हणतात की त्यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ते परत गेल्या. आणि त्याच्यानंतर त्यांना प्रेमचंदजींनी पुन्हा कधी आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची आई वारल्यानंतर प्रेमचंदजीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सावत्रआई त्यांच्या नशिबाला आली. खूप कमी ठिकाणी अशा सावत्रआई आहेत की जे असलेलं कुटुंब, असलेली मुलं यांना सांभाळून घेऊन त्यांना प्रेम देणार आहे. पण प्रेमचंदजीच्या वाट्याला पुन्हा तेच, म्हणजे कौटुंबिक जे काय म्हणायचं त्याला आपण सुख म्हणू किंवा कुटुंबात फार समाधान प्रेमचंदजींना मिळालं नाही. सावत्रआई होत्या, पुन्हा वडील तर वारलेच. आणि मग पुढं जाऊन प्रेमचंदजींनी दुसरं लग्न केलं. आणि त्या काळात एवढं मोठं म्हणजे काय म्हणायचं त्याला पुढारलेलं पाहून त्यांनी एका बालविधवेशी लग्न केलं. प्रेमचंदजीनं बालविधवेशी लग्न केलं, जो की आपण आजही विधवेशी लग्न, आता ठीक आहे आजकाल मुली मिळत नाहीत म्हणून आपल्याला आता नाही लागणं आजकालच्या पिढीला कुणाशी लग्न करावं लागत आहे. पण त्या काळात त्यांनी बालविधवेशी लग्न केलं. आणि हे अतिशय पुरोगामी पाऊल प्रेमचंदजीनं त्या काळामध्ये उचललेलं होतं. तर साधारणपणे हा प्रेमचंदजीचा हा कालावधी आहे. बालविधवेशी लग्न केल्यानंतर त्यांचं नाव शिवराणी देवी हे बालविधवेचं नाव होतं. आणि सुदैवानं शिवराणी देवी ह्या समजदार होत्या आणि आयुष्यभर पुढे प्रेमचंदजी यांच्यासोबत त्या राहिल्या. तर प्रेमचंदजीचा हा एक कौटुंबिक भाग आपण इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. पुढं असं आहे की मग
हा झाला शिक्षणाचा भाग. पारशीमध्ये शिक्षण घेतलं, उर्दूमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी इंटरमिडिएटमध्ये पुन्हा इंग्रजीच वाराणसीच्या कॉलेजमध्ये घेतलं. मग साहित्याकडे कसं वळले प्रेमचंदजी? लिखाणाची आवड का आली? घरामध्ये कुठला वारसा नव्हता. लिखाणाकडे कसं काय? तर लिखाणाकडं त्यांची एका पुस्तकवाल्याशी मैत्री झाली आणि पुस्तकवाल्याशी मैत्री झाली तर तिथं जाऊन त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पुस्तकं वाचली आणि तो पुस्तकवाला मग चांगला माणूस आहे, वाचन करतो म्हटल्यानंतर त्यांना घरी सुद्धा वाचायला पुस्तकं द्यायची आणि या कालावधीत त्यांनी शेकडो पुस्तकं वाचली आणि त्यांच्यामधला लेखक जागृत झाला आणि मग त्याच्यातनं त्यांनी लेखनाला सुरुवात केली. प्रेमचंदजींनी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला त्यांची एक ती उर्दू त्यांनी जमाना पत्रिकेमध्ये लिहायला सुरुवात केलं. पुन्हा त्यांनी उर्दू पहिलं त्यांची कथासंग्रह आणि जमानामध्ये सुद्धा त्यांनी लिहायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे जे मित्र होते निगम नावाचे त्यांनी त्यांना त्याच्यात लिहायला पण संधी दिली आणि इथून प्रेमचंदजीचा हा प्रवास सुरू झाला. आणि आपण जमाना पत्रिकामध्ये आले त्यानंतर उर्दू असरारे अबिद नावाची त्यांची उर्दू कादंबरी आली आणि त्यानंतर त्यांनी हे पुढचं कार्य सुरू केलं. त्यानंतर प्रेमचंदजींनी पहिली कथा दुनिया के अनमोल रतन हे 1907 मध्ये लिहिली. दुनिया के अनमोल रतन ही प्रेमचंदजीची पहिली कथा होती. त्यानंतर त्यांनी सुरू केलं ते सोजे वतनबद्दल तर सांगितलं तुम्हाला. त्यांचं ते एक उर्दू कथांचं पुस्तक आलं जे इंग्रजांच्या विरोधात त्या काळच्या शासनाच्या त्यानंतर बंदी झाली. मग त्यांनी पुढं हिंदीमध्ये प्रेमचंद या नावाने लिहायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक नवाबराव नाव हे सोडून दिलं. बडे घर की बेटी ही कथा लिहिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1916-17 मध्ये सेवा सदन नावाची कादंबरी आहे. आपल्यापैकी काही जणांनी ऐकली असेल ज्यांना प्रेमचंद बद्दल माहिती आहे. सेवा सदन ही कादंबरी तत्कालीन स्त्रियांच्या चरित्रावर, तत्कालीन स्त्रियांच्या परिस्थितीवर, तत्कालीन स्त्रियांच्या आणि त्याच्या पुढे जाऊन असं म्हणता येईल की वेश्यावृत्तीच्या याच्यावरती लिहिलेली होती. त्याचा एक छोटासा असा आहे की एक चांगल्या घरची मुलगी असते, बऱ्यापैकी घरची मुलगी असते आणि त्याचं लग्न एका कर्मचाऱ्याशी होतं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्याचे ते पती वारतात. पती वारल्यानंतर त्यांना फारसा आसरा शिल्लक राहत नाही. मग त्यावेळेस त्यांनी आपल्या मैत्रिणीकडे आसरा मागतात, त्यांना मिळत नाही. माहेरच्याही काही अडचणी असतात, तिथेही मिळत नाही. तर शेवटी त्यांना एका वेश्येनं आसरा दिला आणि तिनं पुढचं जीवन हे तिथं काढलेलं आहे. तर ते सेवा सदनमध्ये प्रेमचंदजींनी लिहिलेलं आहे. मग त्यानंतर 1922ला त्यांचं अतिशय महत्वपूर्ण जे कादंबरी आली ती रंगभूमी नावाची कादंबरी आहे. रंगभूमी कादंबरीमध्ये तत्कालीन प्रश्नावर जो आजही प्रश्न आहे, रंगभूमी कादंबरीविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर आजही ग्रामीण भारताच्या किंवा ग्रामीण महाराष्ट्राच्या ज्या अडचणी आहेत आणि शहरीकरण आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या अडचणी रंगभूमीमध्ये लिहिलेल्या आहेत. रंगभूमीमध्ये एक आंधळा, त्याचे कॅरेक्टर, आंधळा व्यक्ती असलेला कॅरेक्टर असतो, त्याचं शेत असतं आणि आंधळा व्यक्ती बस स्टँड कुठेही असं आपण भीक मागून आपली उदरनिर्वाह करत असतात. रंगभूमी कादंबरीमध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. पण काही दिवसानं त्या गावचा जो एक श्रीमंत व्यक्ती असतो किंवा ठाकूर असतो किंवा जमीनदार असतो आणि शहरातील काही लोक त्या गावामध्ये एका फॅक्टरी टाकायसाठी येतात. आपण पाहिले आजकाल आपल्याकडे पवनचक्कीचे प्रकरण आहेत आणखीन आज सगळीकडे. ग्रामीण त्यांना फक्त एकदा जमीन पसंत आली, तुमचा एरिया लोकेशन पसंत आले की संपला विषय. आपण हातबल होतो, तो शेतकरी हातबल होतो, तो माणूस हातबल होतो. आजही तोच प्रश्न जो प्रेमचंदनी त्या काळात म्हणजे साधारणपणे 1922 मध्ये लिहिलेली ही कथा आहे. आजही शेतकऱ्याच्या जमिनी शासन, खाजगी कारखानदार त्याच पद्धतीने हडप करत आहेत ज्या काळात म्हणजे 1922ला रंगभूमी या कादंबरीत प्रेमचंद त्या गावामध्ये कारखाना टाकायचा म्हणून ते लोक येतात. मग सुरुवातीला प्रश्न असतो, ह्या आंधळा व्यक्ती जो आहे त्याची जमीन घ्यायचा, त्यानं विरोध करतो, त्यासाठी संघर्ष करतो, आंदोलन उभा करतो आणि त्या ठिकाणी
गांधी तत्वावर त्यांनी मोर्चे हे असं करतात, पण त्या ठिकाणी गोळीबार होतो, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा बळी जातो, ती जमीन घेतली जाते, त्याच्यात सुरुवातीला त्याची घेतली जाते, पुन्हा हळूहळू गावातल्याची जमीन घेतली जाते, तिथं कारखाना येतो, शहरीकरण येतं, शहरीकरणाबरोबर शहरीकरणाचं जे काय म्हणजे चंगळवाद येतो, दारू येते, बाकी सगळ्या वाईट गोष्टी गावामध्ये येतात आणि हीच परिस्थिती आपण आजकालही अनुभवत आहोत. म्हणजे प्रेमचंदनी त्रिकालाबाधित साहित्य, सत्य साहित्य कसं लिहिलं आहे हे आपल्या लक्षात आहे. त्या काळी लिहिलेले आजही सत्य आहे. असा प्रेमचंदजीचा हा प्रवास पुढे चालूच राहतो. त्यानंतर मग त्यांनी हंस आणि जागरण या पत्रिका चालू केल्या, त्यांचं संपादन सुरू केलं आणि सगळ्यात त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक नुकसानीत ह्याच भानगडीत आलेले. त्यांनी पत्रिका चालू केल्या, छापायच्या, त्याच्यासाठी लागणारा खर्च, जाहिरात मिळवणे, पत्रिका विकणे, या भानगडीमध्ये प्रेमचंदजी आर्थिक अडचणीत आले. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी लिखाण नाही थांबवलं. आपण एखादी जर लिंक तुटली तर आपण थांबतो, पण त्यांनी लिखाण नाही थांबवलेलं. आणि मग त्याच काळात त्यांची सरस्वती प्रिंटिंग प्रेस नावाची त्यांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केली आणि त्याच्या थ्रू हे हंस आणि जागरण साप्ताहिक त्यांनी छापू लागले. त्यानंतर त्यांची कायाकल्प आली कादंबरी, पुढे कर्मभूमी आणि 1932ला त्यांनी गोदान लिहायला घेतले. गोदान म्हणजे प्रेमचंदजीच्या जीवनाचं संपूर्ण सार आहे. काही जणांनी गोदान वाचलीही नसेल, पण गोदान कादंबरी प्रत्येकाला माहिती. मी मागं उत्तर भारतात असंच प्रवासाला गेला असताना रेल्वे स्टेशनवर पुस्तकं विकायला असतात, तर मला गोदान लावलेलं दिसलं. ते मला गोदान आपल्याकडे फारशी, मी खटकून पैसे दिले आणि विकत घेतले. गोदान कादंबरी म्हणजे प्रेमचंदजीच्या लिखाणाचा हा परमोच्च बिंदू आहे. थोडक्यात पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृतमध्ये त्याची माहिती सांगणार आहे. आणि 1932ला लिहायला घेतली, 1933ला त्यांनी ती प्रकाशित केली आणि त्यानंतर 1936ला त्यांचं निधन झालं. आणि त्यांची एक मंगळसूत्र नावाची कादंबरी अर्धवट राहिली, जी पुढे त्यांचा एक मुलगा पुढे लेखक झाला. अजय राय नावाचा जो मुलगा होता, त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. अजय राय नावाचा जे मुलगा होता त्याने ती पुढे कादंबरी पूर्ण करून ती प्रकाशित केली. आणि मित्र मान्यवर या ठिकाणी पुस्तक मला सांगताना हे वाटतं की प्रेमचंदजीचं लिखाण आयुष्यभर त्यांना कधी आर्थिक बळ देऊ शकलं नसेल. आयुष्यभर ते संघर्ष करत राहिले. आर्थिक तडजोड, पैशाची जोड करण्यामध्ये पण त्यांनी ते आपलं व्यासंग नाही सोडलं. पण त्यांचं जे लिखाणाचं साहित्य आणि त्यांचे पेटंट त्यांच्या पुढच्या पिढ्यासाठी सोन्याची अंडे देणारी कोंडी ठरली. प्रेमचंदजीची एक कादंबरीचं पेटंट लाखो रुपयाला विकलं गेलं, आजही विकलं जातं. प्रेमचंदजीच्या कथा, साहित्य, किती पुस्तक विकतात ह्याला. तर हे सुद्धा पुस्तक मला वाटतं 1984ला काहीतरी ह्याच्या कितीतरी आवृत्ती आहे ह्या लेखकाने लिहिलेली. म्हणजे प्रेमचंदजीचं नाव वापरून किती जणाला फायदा झाला. त्याचा एक लाभधारक मी सुद्धा आहे की त्यांच्याच नावानं त्यांनी केलेल्या कर्तृत्वावर मी फक्त निव्वळ बोलतो आहे. तर प्रेमचंदजीचा मी सुद्धा एक लाभधारकच आहे. तर असं हे प्रेमचंदजीचं. त्याच्यामध्ये प्रेमचंदजीनं मधल्या काळामध्ये मग त्यांना फिल्म इंडस्ट्रीच्या मुंबईच्या सुद्धा काही ऑफर आल्या. तर साधारणपणे 8,000 रुपयाला त्यांचं वर्षाचं एक ॲग्रीमेंट ठरलं आणि त्याच्यामध्ये 6 कथा त्यांनी लिहून द्याव्या चित्रपटासाठी. आणि ते मुंबईला आले. त्या काळात त्यांनी कथा लिहून दिल्या, पण प्रेमचंदजी फारसे इकडे रमले नाहीत. त्यांच्या प्रेमचंदजीच्या कथावर मजदूर नावाचा पिक्चर आला, गबन नावाचा पिक्चर आला, गोदान सिरियल तर टी व्हीवरती मला वाटतं जुने माणसं आहेत तिथं त्यांना माहिती असेल, वर्षानुवर्ष गोदान सिरियल चाललं. तर हे प्रेमचंदजीचं असं खूप मोठं साहित्य आहे. तुम्हाला सांगितलं की जमाना पत्रिकेचे दयानंद निगम जे संपादक होते, आयुष्यभर या जमानामध्ये प्रेमचंदजीने लिहित गेले. ते त्यांचे जवळचे मित्र होते. मित्र म्हणून त्यांना कधी मानधनही त्यांना मागता आलं नाही. म्हणून वर्ष पण आयुष्यभर त्यांची मैत्री हे कायम राहिलेली आहे. त्या प्रेमचंदजी यांची दुसरी पत्नी असं म्हणलं जातं की त्याही थोड्या बहुत लिहित होत्या आणि त्यांनीही प्रेमचंदच्या जीवनावर लिखाण केलं असं मी मधल्या काळात वाचनात आलं. आणि तुम्हाला इथं सांगावंसं वाटते, अगदी 4 दिवसाच्या अगोदर सरांचा मला फोन आला आणि सर तुम्हाला बोलायचं आहे.
विषय तर निवडलेला होता, प्रेमचंदजीवरच बोलायचं, आणि त्याच्यातून मग मी हे जे काही फुटकं फुटकं तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, काळ जरी बदलला असला तर परिस्थिती तीच आहे. प्रेमचंदजीनं 100 वर्षापूर्वी लिहिलेलं साहित्य आजही या आपल्या तात्कालीन याच्यामध्ये तंतोतंत लागू पडतं. त्यासाठी मराठी शायरांच्या 2 आमच्या रायसाहेब कदम आणि राजपंत 2 ओळी 2 तुम्हाला 4-4 ओळी सांगाव्याशा वाटतात की माणसांची भाव व्हावी का अशी झालीत गावे, माणसांचे भाव व्हावे का अशी झालीत गावे, भामट्यांचे नाव व्हावी का अशी झालीत गावे, पांडवांना पाय ठेवण्यास भूमी आज नाही, कौरवांचे डाव व्हावी का अशी झालीत गावे, का अशी झालीत गावे. हीच परिस्थिती आजही आहे आणि त्या काळात ही होती. आणि प्रेमचंदजीनं आयुष्यभर जे लिखाण केलं आहे, श्रमिक, शेतकरी, मजूर आणि दीन दलित यांच्या पीडा वेदना पूर्ण साहित्यातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचा एकच उद्देश होता की आमचे मुकुंदराज पंगे सर त्यांच्या 4 ओळीमध्ये म्हणतात की माझ्या झोपलेल्या पिढ्या जागाया पाहिजे, माझ्या झोपलेल्या पिढ्या जागाया पाहिजे, सूर्य झोपतो का पहा तसे वागाया पाहिजे, तसे वागाया पाहिजे. या झोपलेल्या पिढ्यांच्या जीवनात अंधार आणण्यासाठी प्रेमचंदजीनं आयुष्यभर काम केलेलं आहे. मित्रांनो, प्रेमचंदजीच्या तुम्हाला सांगितलं ना की जवळपास 14 त्यांच्या उपन्यास आहेत, म्हणून यांना उपन्यास सम्राट म्हटलं जायचं. आणि अनेक कथा आहेत. एक त्यांच्या 2-3 कथा आणि याचा ओझरता आपण इथं आपण, कारण हे प्रेमचंदजी बद्दल सांगणं झालं, पण त्यांनी लिहिलेल्या कथा आणि उपन्यासाचा आपण एक अगदी कमी वेळात आपण या ठिकाणी ओझरता असा आढावा घेणार आहोत. पूस की रात नावाची एक कथा आहे. प्रेमचंदजींची पूस की रात नावाची कथा आहे. मला वाटतं आपल्यापैकी कुणी प्रेमचंद शालेय जीवनात वाचला आहे तर पूस की रात नावाची कथा, त्याच्यामध्ये हलकू एक शेतकरी नावाचं पात्र आहे, मुन्नी नावाची त्याची एक पत्नी आहे आणि जबरा नावाचा त्याचा एक पुत्र आहे. पूस की रात म्हणजे आपल्याला माहिती, आपल्याकडे पूस महिन्यामध्ये शेतामध्ये बरेचसे पिकं आपल्याकडं गव्हाला ओंबे आलेले असतात. पुन्हा पूस महिन्यामध्ये करडीला फुलं आपल्याकडे आले असतात. त्यावेळेस कोणची पिकं होती मला माहिती नाही, पण तो हलकू नावाचा जो शेतकरी आहे, आणि पूस महिन्यामध्ये थंडी पडते बघा, पूस महिन्यामध्ये प्रचंड थंडी असते. आणि त्या काळात शेतामध्ये, मी सुद्धा माझ्या शेतामध्ये काही वेळेस जागलीला गेलो आहे, प्रचंड थंडी, 2-2 घोंगडे पांघरायचे तरी कडकड, पण आता काही होत नाही तसं, पूर्वी असायचं ते. तर पूस की रात कथेमध्ये हे 3 पात्र आहेत. आणि हलकून त्याच्याकडं थंडीच्या दिवसात आपणास शेतात जागरणाला जावं लागतं, जागलीला जावं लागतं, म्हणून कंबल घेण्यासाठी पैसे ठेवलेले असतात. पण त्याने एका सावकाराकडून पैसे काढलेले असतात आणि नेमका सावकार त्या काळात त्याला पैसे मागायला लागतो, माझे पैसे दे, तू घेतलेले सूट वगैरे काय काय असेल. त्याची बायको मध्ये देऊ नको पैसे, पण हलकू हा बिचारा शेतकरी, हा बिचारा प्रामाणिकच असतो. त्याने ते 3 रुपये त्याला देऊन टाकले. कंबल तर घेता येणार नाही, शेतात जागायला तर जायचं. याच्यामध्ये मग त्यानं शेतामध्ये जाणार, शेतामध्ये रात्री पिकं वन्य प्राण्यापासून याच्यापासून वाचवण्यासाठी काम करणार. पण प्रचंड थंडी पडली होती. ही साधारणपणे उत्तर भारतातला आहे सगळे. उत्तर भारतामध्ये तर थंडी तुम्हाला माहितीच आहे. उत्तर भारतामध्ये थंडी अशी कडकड कडकड कड बोलते. आणि मग हा हलकू शेतामध्ये जागरणासाठी गेला. प्रचंड थंडी पडलेली, ह्याला काय तिथं कानाला थोडं बांधलेलं, पांघरायला काय नाही, काय तर करून दिलं, पाला पाचोळा गोळा करून, लाकडं गोळा करून ती शेकोटी पेटवतो. शेकोटी पेटवून तो तिथं पडतो. गरम भूक लागल्यानंतर त्याला थोडं झोप लागते. कुत्रही असतं, कुत्रही त्याच्या दोन्ही पायात तोंड घालून झोपी जातं गरमीला. आणि नेमकं त्याला झोप, शांत झोप लागली असताना त्या गाई, नीलगाई असतात त्या ठिकाणी. नीलगाई येतात ना, त्याचं काय 1-2 एकर काय बिगे असलेलं शेत जे आहे ते खाऊन जातं. हे पठ्ठ्या झोपतोय, जसं गरमी होऊ लागली, ऊन होऊ लागलं, तसं पुन्हा चांगली झोप लागते. बायको येते सकाळी शेतात, बघितलं तर शेत सगळं फस झालेलं आहे. त्याला बोंबलून उठवते करता, पण काय झालं म्हणजे सगळं खाल्लं. हलकू त्या शेताकडे बघतो. तर मित्रांनो, हलकून नाराज व्हायला पाहिजे का आनंदी व्हायला पाहिजे?
शेतकऱ्याचं तर कर्ज द्यायचं आहे, ते कर्जाचे पैसे द्यायचे, पीक आल्यानंतर पीक विकून पैसे द्यायचे. पीक तर त्या नीलगाईने खाऊन गेलं. पण तात्कालीन प्रसंग त्या कथेमध्ये प्रेमचंदजी असं सांगतात, बायको उठते, रागावते त्याच्यावर आणि तो उठतो हलको, बघतो पिढा गेली एकदाचा खाल्लं, उद्या इथं थंडीत झोपायची तरी येळ येणार नाही, असं हलकू त्या बायकोला म्हणतो. म्हणजे एवढ्या वेदना, प्रचंड अडचणी त्या काळात शेतीमध्ये होत्या. तर ह्या पुसकिरात या कथेमधून प्रेमचंदजी सांगतात. त्यानंतर प्रेमचंदजीची आणखीन एक त्यांचा उपन्यास आला होता, गबन नावाचा उपन्यास. हे नावच घेताना एवढं मन भरून येतं. गबन आहे, कायाकल्प आहे, गोदान आहे, पुन्हा रंगभूमी आहे, कर्मभूमी आहे. हे म्हणजे कथासंग्रह किंवा त्यांचे ते साहित्यकृती नाही तर एक प्रचंड मोठा हा इतिहास आहे. आणि हे तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू लागलो. त्याची तर वाचतो एक एक पात्र, त्याच्या हलकूच्या पत्नीच्या बाबतीत कॅरेक्टर लिहिताना त्यांनी 4-5 पाने लिहितात. तिचं वर्णन, तिचं बोलण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, ती भाषा, एवढं प्रचंड लिखाणाचं सामर्थ्य त्यांच्या लेखनामध्ये होतं. निश्चितच मला वाटतं की प्रेमचंद, इथून तुम्ही आज हे ऐकल्यानंतर प्रेमचंदची एखादी तरी कथा किंवा कविता, त्याचा ते उपन्यास घेऊन निश्चित पुढे तुम्ही आयुष्यात वाचाल आणि आपल्या जीवनाला एक वेगळा साहित्यामधला आनंद मिळेल वाटतो. अशीच एक गबन नावाची एक त्यांचा उपन्यास आहे. गबनवर चित्रपट सुनील दत्त होता, ते चित्रपट सुद्धा आला होता गबनमधल्या काळात. आणि याच्यामध्ये थोडक्यात आणखीन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, रमेशचंद्र नावाचा एक कॅरेक्टर आहे जो त्याच्यामध्ये आहे. जालापा नावाची एक पत्नी, स्त्री आहे, पत्नी आहे, आणि रमेशचंद्र त्याचा पती आहे. आणि हे दोन, गबन शब्दाचा आपला मराठी अर्थ काय होतो? गबन शब्दाचा मराठी अर्थ भ्रष्टाचार. हा, भ्रष्टाचार, कुणाच तरी हडपणे, मिळवणे, असा अर्थ होतो. तर ही तो बिचारा रमेशचंद्र जे असतो, रमा नाव असतं त्याला, रमा म्हणतात, तो एका नोकरीला असतो. आणि ही जालपा जी असते ते एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असते. खाऊन पिऊन सुखी करायची असते. लहानपणापासून तिला लहानपणी लेकरांना खेळण्याच्या वगैरे आवड असते, हे खेळण्याचं, पण तिला दागिन्याची आवड होती. जालपाला हे तो विकायला आला माणूस की दागिने घ्यायचे. त्याची आई पण त्याची ती लाड पुरवायची. जालपाशी थोडीशी बऱ्यापैकी घरातून आलेली अशी, आणि ते रमेशचंद्रशी लग्न झालं. रमेशचंद्र बिचारा एकदम प्रामाणिक माणूस. आयुष्यभर त्यानं कधीच ऑफिसमध्ये इमानदारीनं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, कुणाचा पैसा एकही खाल्लेला नाही. पण हळूहळू त्याचं लग्न झालं आणि पत्नी मग मला हे पाहिजे, त्याच्याकडे शेजाऱ्याकडे हे आलं, त्याच्याकडे आजही आहे, ते आपल्याकडे आजही होते, हे आहे, त्याला प्रवर्त करते की मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणण्यामध्ये मग तो पत्नीच्या ह्याच्यात अडकतो आणि थोडे बहुत ऑफिसमध्ये कुठल्या तरी देवाणघेवाणात व्यवहारामध्ये तो काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो आणि नेमकं त्याच वेळेस तो सापडतो. कसं असतं बघा, जे आयुष्यभर त्याच्यात सराईत असतात कुठंच सापडत नाही. तुम्ही बघितलं ना, रस्त्यावर भांडणं जरी झाले, पोलीस मारला तर ते सराईत कधीच सापडत नाही, कामं बघत बसल्याला 4 काट्या. तशीच परिस्थिती त्याची झाली आणि तो पकडला गेल्यानंतर पोलीस त्याला हुडकून, म्हणजे त्यानं कसं हे झालं आणि तो त्या गबनमध्ये सापडला. त्यातून तो पळून गेला, निष्ठून गेला आणि पळून गेला कुठेतरी दूरवर. ती बिचारी मग जालपा एकटीच राहिली. सुखानं संसार चालला होता, दररोज खायला प्यायला सगळं होतं ना. पण ही कृती केल्यामुळं तिचं जे लालची लोभी वृत्तीमुळं एक जे स्त्रियांचं जीवन शांत चाललेलं होतं ते कुटुंबाचं, ते डिस्टर्ब झालं. पुन्हा काही मधला बऱ्याच स्टोरी आहे, पुन्हा तो परत येतो, त्याच्यामध्ये काय तर ते पुन्हा हे होतं. तर त्यावेळेस जालपाला आपली चूक लक्षात येते की विनाकारण जे आपण लालसामध्ये आलो त्याच्यामुळं आपल्या पतीला त्याच्यामध्ये अडकावं लागलं आणि दोघांनाही त्याच्याबद्दल मग आत्मक्लेश होतो आणि त्यातून पुढं. तर ही एक आपली लालची वृत्ती त्या गबन कादंबरीमध्ये प्रेमचंदजीने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात आता एक महत्त्वाची जी आहे गोदान म्हणजे मला वाटतं की साहित्य जगतातील, हिंदी साहित्य जगतातील सर्वोत्कृष्ट कलाकृती जरी म्हणलं तरी वावगं ठरणार.
गोदान या कादंबरीमध्ये प्रेमचंदजींनी भारतीय संस्कृती, परंपरावाद, ग्रामीण जीवन, शेती, त्यांची आर्थिक परिस्थिती, कुटुंबातले आंतरिक नाते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गोदान या कादंबरीमध्ये पुन्हा त्याचे पात्र तुम्हाला सांगतो. गोरी नावाचा एक शेतकरी आहे. गोबर नावाचा त्याचा मुलगा आहे. गोरी शेतकरी आहे, गोबर नावाचा मुलगा आहे, धनिया नावाची त्याची पत्नी आहे आणि भोला नावाचा गावातला एक व्यक्ती आहे आणि झुनिया नावाची त्याची एक मुलगी आहे. म्हणजे होरी, गोबर, धनिया, भोला आणि झुनिया असे हे या कथेमधले पात्र आहे. तर गोदान ही सर्वोत्कृष्ट कलाकृती त्यांच्या जीवनातील 1936 ला प्रकाशित झाली. त्यांनी 1932 पासून हे लिहायला सुरुवात केली. मधल्या काळात त्यांचं शरीर स्वास्थ्य प्रचंड बिघडलं आणि त्याच्यातनं मग तरी त्यांनी लिखाण सोडलं नाही. ती कादंबरी पूर्ण केली आणि 36 ला ती प्रकाशित झाली. मला वाटतं त्याच्या प्रकाशनाच्या थोड्या नंतरच त्यांचं निधन झालं. तर गोदानमध्ये काय असतो, हा होरी जो असतो तो एक शेतकरी असतो, गावामध्ये शेती करत असतो. अतिशय थोडी शेती असते त्याची आणि शेती करत असताना गावातला जो एक जमीनदार असतो, गावातला एक जमीनदार जो असतो त्याच्याकडं त्याचं जाणं येणं असतं, उठणं बसणं असतं आणि त्याच्याकडे थोडी त्याला किंमत असते. पण शेवटी जो जमीनदार सांगेल तेच होरीला ऐकायला लागायचं. तो जमीनदार ही बिचारा ठीक होता, एवढा म्हणजे असा नव्हता की होरीला ते बरं वाटायचं. पण गोबर त्याचा जो मुलगा होता, गोबर नावाचा, त्याला काय वाटायचं की माझे जे वडील आहेत, माझे जे वडील आहेत ते सगळं त्याचंच ऐकतात आणि त्याच्याकडे गुजरीगिरी करतात. ते गोबरला आवडायचं. आणि गोबरची जी पत्नी होती धनिया, ती बिचारी प्रामाणिक, याची होरीची जी पत्नी होती धनिया, ती बिचारी प्रामाणिक होती आणि त्याला मदत सहकार्य करणारी होती. असा हा संसार चालायचा. हा कर्जबाजारी तर होता. शेतकरी म्हटल्यानंतर त्या काळात कर्जबाजार हे जनरल समीकरणच असल्याचं. त्याच्यावरचं झालं की जमीनदार व्हायचा, मध्यमवर्गीय जमीनदार असायचा. तर हे करत असताना तर आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये गाय स्वतःजवळ असणं, शेतकऱ्याकडे असणं पवित्र मानलं जायचं. गाय असावं असं प्रत्येकाला वाटायचं. आजही आपण आपल्या घरी गाय असणं आपण चांगलं समजतो, पवित्र समजतो. गायीचं पालन पोषण करतो. आपल्या मुलगी जर दुसऱ्या ठिकाणी लग्नाला गेली तर आता मला वाटतं होतं का नाही, पण त्या काळात गाय दिली जाते. मलाही आठवतं, माझ्याही घरी माझ्या सासरवडीकडून एक कारवड दिली गेली होती आणि खूप दिवस ते आमच्याकडे होती. तर त्याच्यामागे एक शेती आणि आर्थिक कारण होतं. आणि तसंच होरीला वाटायचं की आपल्याकडे एक गाय असायची. आणि गावामधला जो भोला नावाचा व्यक्ती होता त्याच्याकडे खूप छान गाय होती. त्याच्या घरी बऱ्याच गायी होत्या. तर त्यातली एक गाय तो विकणार होता ती गाय. आणि होरीला वाटायचं की भोलाकडची ती गाय आपण घ्यावी. मग तो भोलाला भेटल्यानंतर मला तू गाय विकत दे. त्याच्याकडे जास्ती गायी असल्यामुळे, चारा नसल्यामुळे त्यालाही विकायचं होतं. काहीतरी किंमत वगैरे ठरवून त्यांनी गाय आपल्या होरीनं भोलाकडनं गाय आणली घरी. गाय ठेवली ना, तुम्हाला माहिती आहे आजही तेच आहे, त्या काळातही तेच होतं. होरीच्या जे भावकीमधले लोक होते त्यांना ती गाय असणं म्हणजे प्रचंड, ते काय समजायचं त्याचं ते आनंद. आजकालही खूप प्रतीक आहेत. काही जणांकडे छान किल्लारी बैल असतात, काही जणांकडे असे 2-2 जोडी असतात, काही जणांकडे घोडा असतो. आमच्याही घरी संकरित बैलाची खूप मोठी जोड होती. मला त्याचं खूप हे वाटायचं, मोठे मोठे बैल. तर तसं होरीला त्या गाय आणल्या तो खूप आनंद झाला. पण धनियाची त्याची पत्नी हुशार होती. ती म्हणली गायला तुम्ही इकडे तिकडे बांधू नका, आपल्या घरामध्ये आणून छान व्यवस्थित बांधा. बाहेरचे लोक चांगले नाही, माणसं चांगले नाही असं ती म्हणायची. बिचारी प्रामाणिक होती. पण होरी बिचारा मोकळ्या. आणि नेमकं होऊ नये तेच झालं. त्याचे जे भावकीमध्ये लोक होते कोणीतरी त्या गायला कशातून तर विष दिलं आणि गाय ती 2-4 दिवसात मेली. गाय मेल्यानंतर प्रचंड दुःख झालं होरीला. ठीक आहे, गाय मेली, त्याचे पैसेही दिलेले नव्हते. पैसे काय कुठून द्यायचे? मग तो आला परत, तो बोला माझे पैसे दे.
त्याच्याकडे दुसरे 2 बैल होते, तो बैल मागू लागला. तर अशी आहे प्रचंड ह्याच्यामध्ये ह्या कथेमध्ये एकमेकाचे हे आहे. आणि तो गोबर नावाचा जे आहे ना तो वडिलांना नेहमी रागवायचा, थोडा बहुत पुढच्या पिढीमधला. आणि तुम्ही असं करता, हे गरज नाही, ते गरज नाही, ह्याच्यातनं हे दुष्टचक्रात सापडलो असं. आणि त्या गाईच्या पैशाचं पुन्हा कर्जाचं ओझं होरीवरती आलं आणि होरी पुन्हा आर्थिक दुष्टचक्रात सापडलं. त्याच्यामध्ये तो गोबर असतो, तो त्या भोलाची एक मुलगी असते, मग तो वेगळ्या जातीतला असतो, भोला वेगळ्या जातीतला असतो. त्या काळात जात पात तुम्ही म्हणलं ना, त्यांनी बाल विदेशी विवाह प्रेमचंदानी केला. आता आज तर नाहीला झालं, पण त्या काळात किती पुरोगामी पाऊल होतं. तसंच इतर जातीतील, इतर समाजातील किंवा काय म्हणायचं आपण ते त्याच्यात विवाह करणे हे प्रचंड अवघड गोष्ट होती. आणि तो त्या भोलाच्या मुलीशी तो लग्न करायचं म्हणतो आणि ते काहीतरी त्यांचं होतं ते. त्याच्यामुळे पुन्हा आणखी समाज पोरीला दंड देतो की तुझा मुलगा कसा वागतोय. तो मुलगा वागतोय तो जिम्मेदार नाही, त्याला जिम्मेदार कोण? त्याचा बाप गोरा आणि त्याची आई धनिया, हे जबाबदार. समाज पुन्हा त्याला तिथं आर्थिक दंड लावतो. त्या गाईचे मेलेल्या गाईचे द्यायचे पैसे, असा हा होरी ह्याच्यामध्ये सापडतो, त्या आर्थिक दुष्टचक्रात सापडतो. थोडं बहुत शेत असतं, पण हे शेतात मेहनत करत असताना होरीची प्रकृती हळूहळू ढासळायला लागते. घरी पैसे नाहीत, खाण्यापिण्याचे वांदे व्हायला सुरू होतात. आणि एवढं होत असतानाही होरीला वाटायचं की माझ्याकडे आणलेली गाय मेली. आणि ती गाय जी ती होरीची जी गाय आहे ती मेल्यामुळे ह्याला दुःख झालं, पण पुन्हा एकदा ह्याला आपल्या घरी गाय असावी असं वाटायचं. आणि शेवटी हळूहळू शेतामध्ये मेहनत कष्ट करतानाची तब्येत खराब होते होरीची, त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. धनिया त्याची म्हणते तुम्ही आराम करा, काम करू नका, हे करा, पण ते बिचारा ऐकत नाही. हळूहळू प्रकृती त्याची एकदम सिरियस होते. सगळे लोक येतात, काय तर करा. एवढं करत असताना होरी म्हणतो की माझी त्याला विचार तुझी शेवटची इच्छा काय? तर होरी सांगतो की माझी शेवटची इच्छा आहे की गोदान करायचं आहे मला, पण गोदान करण्यासाठी पैसे नाही, करायचं कसं? तर धनियाकडे 1.5 रुपया असतो. तो 1.5 रुपया धनिया त्याला देते आणि तो 1.5 रुपया त्यानं त्या काळात पूर्ण पुरी किंवा त्या ठिकाणी जे कोण होतं ते गोदानाच्या नावाने देतो आणि होरी जीव सोडतो. म्हणजे परंपरा, आपली परिस्थिती बिघडली तरी परंपरेला माणूस सोडायला तयार नाही. वास्तव वेगळं आहे. कष्ट तर शेतकऱ्याच्या जीवाला आहेतच. तर अशी ही संक्षिप्त खूप विस्तृत आणि खूप छान त्यांनी लिहिले. पण मी तुम्हाला हे संक्षिप्तमध्ये याचं सांगितलं हे गोदानचं. तर ही गोदान ही प्रेमचंदच्या साहित्य कलाकृतीमधला परमोच्च बिंदू होतो, एवढंच म्हणणार नाही तर हिंदी साहित्यातला तो एक परमोच्च बिंदू होतो असं मला वाटतं. प्रेमचंदजीच्या बाबतीत ह्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या याच्या बाबतीत आपण माहितीच घेतली. 300 त्यांनी कथा लिहिल्या. त्यातल्या महत्त्वाच्या कथाची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. त्यांचे उपन्यास जवळपास 14 आले. सुरुवातीला उर्दूमध्ये लिहिले आणि शेवटच्या क्षणामध्ये त्यांचा एक मित्र असतो, त्यांचा जैनेंद्र नावाचा मित्र असतो, तो त्यांच्या सोबत राहतो. शेवटी तुम्हाला सांगितलं 1932ला गोदान लिहायला सुरुवात केली. 1933 पर्यंत ती लिहून पूर्ण केली 1936ला. आणि त्या काळात प्रेमचंदजीला गॅस्ट्रिक अल्सर होता, म्हणजे पोटाची त्यांना प्रचंड एक बिमारी होती, आजार होता. मधून मधून ते उफळून यायचे, पण त्याशी ते संघर्ष करत आयुष्यभर त्यांनी आर्थिक अडचणीतून आले, सगळ्या गोष्टीतून आले, पण लिखाण नाही थांबवलं त्यांनी. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो त्यांचा जो मित्र त्यांच्या जवळ आला, रात्रभर ते दोघं एकमेकाशी बोलत बसले. बोलत बसल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी त्यांना आपल्या लेकरांची चिंता वाटायची, मुलांची चिंता वाटायची. हंस आणि जागरण जे त्यांचे 2 प्रकाशन होते, ज्या पत्रिका होत्या त्या चालवायची चिंता वाटायची. तर हे सगळे बोलत असताना
त्यांच्या त्या आजाराने खूप त्यांना पुढे जास्ती आजार झाला आणि हळूहळू ते मित्र त्याला म्हणले ठीक आहे आता आपण सकाळी भेटू म्हणून गेले. पण दुसऱ्या दिवशी 8 ऑक्टोबर 1936ला सकाळी 7:15 वाजता जेव्हा तो मित्र उठून प्रेमचंदजीच्या खोलीमध्ये जातो त्यावेळेस प्रेमचंदजी निश्चित पडलेले होते. पुन्हा काही प्रेमचंदजी उठले नाही. तर असा हा त्यांचा 1880 ते 1936 हा प्रवास, पण पूर्ण समर्पित वृत्तीनं संपूर्ण साहित्याला. आर्थिक चढ उतार, फारसा व्यवहारी माणूस नव्हता आणि त्यांचा तिथं निधन झालेलं आहे. आणि एक हिंदी साहित्य जगतातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना होती. प्रेमचंद साहित्य तुम्हाला प्रेमचंदजीचं साहित्य अपार आहे. मी तर तुम्हाला छोट्या छोट्या गोदान वाचायला गेलं 1.5 तास. खूप अशा कथा आहेत, पण सगळ्या वास्तववादी, विनाकारण रंगवलेलं चित्र कुठंच नाही. स्त्रियाचे प्रश्न असतो, शेतकऱ्याचे प्रश्न असतो, मजुरांचे प्रश्न असतो, शहरीकरण आणि ग्रामीण भाग या दोन्हीचा संघर्ष असतो. शहरीकरण हे ग्रामीण भागावर आजकाल तर खूप वाढले. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आजकाल तर तुम्हाला सांगतो काही कुठेही बोलाले. याच्यामध्ये बिचारा ग्रामीण माणूस आणि शेतकरी भरडला चालला आहे. तर हे सगळं केव्हा लिहिलं त्यांनी? 1880ला. आणि या ज्या कथा सांगितल्या आपण ह्या आजही तेवढ्याच तंतोतंत लागू पडतात असं मला वाटतं. मला वाटतं खूप काही आहे. माझी वेळ संपलेली आहे का आहे? मला बोलत बोलत सर मीही ओघात बोलत गेलो. अगदी 4 दिवसापूर्वीच मी तिरुपतीला होतो, सरांचा फोन आला, सर 3 तारखेला बोलता. मी म्हणून कोणची 3? ही 3. आणि आमचे राजाभाऊ आहेत म्हणले काय होत नाही सर मी आहे. आणि मी खूप आभारी याच्यासाठी आहात की पुन्हा मला तुम्ही वाचायला लावलं, नाहीतर सगळं मोबाईलवर चालले आजकाल. वाचनाकडे पुन्हा वळलो. मी सुद्धा आता प्रेमचंदच्या प्रती अत्यंत उत्सुक झालेलं. येणाऱ्या काळात त्यांच्या अनेक कथा आणि साहित्य मी वाचेन. आपणही वाचावं अशी मी विनंती करतो. आणि बहुतेक आपण दिलेल्या वेळामध्ये मी हे शॉर्टमध्ये त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांची ज्या काही 2-3 आपण कथा आणि कादंबऱ्याचा आढावा घेतला आहे. मी माझ्या अल्पबुद्धीला मी कधीही प्रेमचंदला न्याय देऊ शकत नाही हे मला माहीत आहे. मी काय खूप लोक देऊ शकत नाही. खूप त्यांचं विस्तृत कार्य आहे. त्यांच्या त्या लिखाणाला, त्यांच्या त्या स्मृतीला अभिवादन करतो, वंदन करतो. आणि वाचक संवादमध्ये मला बोलण्याची आपण संधी दिला याबद्दल आपलेही आभार मानून मी थांबतो. धन्यवाद.